थांबा, पत्नीचा मूड नसतो, थकवा जाणवतो म्हणून तुम्ही निराश झाला आहात का? बाजारातील गोळ्या औषधांनी थकला आहात? मग आज मी तुम्हाला असे 5 नैसर्गिक पदार्थ सांगणार आहे जे कोणत्याही गोळ्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रभावी आहेत आणि हे सगळे तुमच्या किचनमध्येच मिळतात. नमस्कार मंडळी. तुमच्या पत्नीला सतत थकवा जाणवतो किंवा संबंध ठेवण्याची तिची इच्छा होत नाही, या समस्येने तुम्हीही त्रस्त आहात का? बाजारात मिळणाऱ्या गोळ्या देऊन थकला आहात? तर थांबा, आज मी तुम्हाला अशा 5 नैसर्गिक गोष्टी सांगणार आहे ज्या फिमेल वायग्रापेक्षाही जास्त प्रभावी आहेत. ह्या 5 गोष्टी आजच तुमच्या पत्नीला खायला द्यायला सुरुवात करा आणि मग पहा जादू. तुम्ही थकाल पण ती थकणार नाही, हे नक्की. हे नक्की काय आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार, मी आहे तुमची होस्ट प्रिया पाटील आणि आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मी तुमच्या सर्व समस्या ऐकते आणि त्यावर उपाय सांगते. जर तुम्हीही ह्या गोष्टीने परेशान होतात की पत्नीचा मूड नसतो, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आणला आहे. हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा, कारण ते बिचारे सुद्धा या समस्येने त्रस्त असतात. तर चला, आपण बोलत होतो अशा 5 पदार्थांबद्दल जे महिलांमध्ये कामेच्छा आणि ऑर्गॅझम वाढवतात. महिलांसाठी ऑर्गॅझम सहसा मानसिक, भावनिक आणि हॉर्मोनल असतो. म्हणूनच अनेकदा हॉर्मोनल असंतुलनामुळे महिलांमध्ये उत्तेजना येत नाही. त्यांच्या शरीराला बरे वाटत नसते, स्वतःच्या शरीराबद्दल त्या खूप जास्त कॉन्शियस असतात किंवा बाहेरून कोणी काही बोलले तर त्याचे खूप जास्त टेन्शन घेतात. हे ऐकताना किती पुरुषांना आता समजले असे वाटत असेल, कारण ही एक सूक्ष्म पण खोल गोष्ट आहे. त्यामुळे आज आपण अशा पदार्थांबद्दल बोलणार आहोत जे त्यांना तणावमुक्त ठेवतील, आनंदी ठेवतील आणि स्वतःच्या शरीराबद्दल मोकळेपणाने विचार करायला मदत करतील. 1. कोको म्हणजेच डार्क चॉकलेट. अशा चॉकलेट्स ज्यामध्ये 70% जास्त कोको आहे, त्या तुमच्या पत्नीला किंवा मैत्रिणीला अधिक चांगले वाटण्यासाठी मदत करतील. त्यामुळे पुढच्या वेळी घरी चॉकलेट घेऊन जाण्याची इच्छा झाली तर कृपया साखरेने भरलेल्या नेहमीच्या चॉकलेट्स नेऊ नका. डार्क चॉकलेट घेऊन जा. नियमित डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीरातील डोपामाइन आणि सेरोटोनिनची पातळी वाढते. डोपामाइन आणि सेरोटोनिन हे दोन्ही हॅपी हॉर्मोन्स आहेत, ज्यामुळे आनंद वाढतो. यासोबतच हे जननेंद्रियांमध्ये, विशेषतः महिलांच्या योनी मार्गात रक्तप्रवाह वाढवतात. मूड चांगला, संवेदनशीलता चांगली, तर मग नक्कीच पुढच्या गोष्टी उत्तम होतात. म्हणूनच डार्क चॉकलेटचे 2 ते 3 छोटे चौकोनी तुकडे रात्रीच्या जेवणानंतर खाऊ शकता. यामुळे तुमच्या महिला जोडीदारामध्ये आनंद आणि उत्साह वाढेल. आणि हा एक साधा पण प्रेमाचा इशारा असतो. 2. सुकामेवा आणि बिया. दुसऱ्या नंबरवर आहेत सुकामेवा आणि बिया. हे खूप महत्वाचे आहेत, मग ती महिला असो वा पुरुष, कारण यामुळे शरीरात ओमेगा फॅटी ऍसिड्स आणि चांगले फॅट्स वाढतात. यामुळे मांड्या आणि ओटीपोटाचे स्नायू मजबूत होतात आणि स्टॅमिना अधिक चांगला होतो. त्यामुळे जर संध्याकाळी तुम्ही एकत्र बसून चहा पित असाल किंवा तुमचे दुसरे काही रुटीन असेल तर त्यात ड्रायफ्रुट्सचा समावेश नक्की करा. तुम्ही स्वतःही खा आणि त्यांनाही खायला द्या. याला दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. ड्रायफ्रुट्समध्ये विशेषतः बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया आणि जवसाच्या बिया तुम्ही मिक्स करू शकता. यामध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि ओमेगा 3 असते, ज्यामुळे मज्जासंस्थेचे कार्य सुधारते आणि ओटीपोटाच्या भागात रक्तप्रवाह अधिक चांगला होतो. यासोबतच जर खूप जास्त घबराहट वाटत असेल तर तीही यामुळे कमी होते. म्हणूनच 1 मूठभर हे सगळे ड्रायफ्रुट्स मिक्स करा आणि संध्याकाळच्या चहा किंवा ग्रीन टी सोबत नक्की घ्या. एकत्र खाणे म्हणजे एकत्र वेळ घालवणे आणि हे दोन्ही नात्यासाठी पोषण असते. 3. बेरीज. आता आपण बोलूया बेरीज बद्दल. मग त्या स्ट्रॉबेरीज असोत, मिक्स्ड बेरी, ब्लूबेरी किंवा रेड बेरीज, या सगळ्यांना तुम्ही मिक्स करू शकता. तसे तर मी पाकिटात मिळणाऱ्या बेरीज अजिबात सुचवणार नाही, पण जर ताज्या बेरीज मिळाल्या तर नक्कीच घेऊ शकता. तुम्ही त्या मिल्कशेकमध्ये टाकू शकता, ड्रायफ्रुट्स मिक्सचरमध्ये घेऊ शकता किंवा ओट सॅलडमध्येही टाकू शकता. बेरीज ऑर्गॅझमसाठी खूप चांगला स्रोत आहेत. या शरीरातील रक्तप्रवाह वाढवतात आणि ऑर्गॅझमला उत्तम करतात. पुरुष आणि महिला दोघांसाठीही त्या खूप चांगल्या आहेत. इतक्या साध्या गोष्टी, पण परिणाम किती मोठा. निसर्गाने दिलेल्या या गोष्टी किती मोलाच्या आहेत हे ऐकताना जाणवते. 4. बीटरूट.
त्यानंतर बोलूया बीटरूट बद्दल. मी वैयक्तिकरित्या बीटरूटची खूप मोठी फॅन आहे, कारण ती खरोखरच जादुई आहे. बीटरूट तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह, रक्ताची पातळी, थोडक्यात सांगायचे तर शरीरातील संपूर्ण रक्ताभिसरणासाठी खूप चांगला आहे. शिवाय बीटरूट आणि डाळिंबाचा रस हा सर्वांसाठीच उत्तम आहे. पुरुष असो वा महिला, ऑर्गॅझम आणि रक्तप्रवाहासाठी हे खूप उपयुक्त आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा आहारात समावेश करा. सकाळी 1 ग्लास बीटरूट डाळिंबाचा रस आणि दिवसाची सुरुवातच एनर्जीने भरलेली होईल. शेवटी बोलूया अवोकाडो बद्दल. अवोकाडोचे स्वतःचे वेगळे आणि उत्तम फायदे आहेत. त्यामुळे जर अवोकाडो सॅलेड किंवा टोस्ट तुम्हाला खायला आवडत असेल आणि तुमची चव त्याला जुळत असेल तर नक्कीच त्याचाही समावेश करा. अन्यथा या 5ही गोष्टी अतिशय परवडणाऱ्या किमतीत आणि खूप सहज उपलब्ध आहेत. या गोष्टी तुमच्या महिला जोडीदाराला खायला द्या आणि पुढच्या वेळी ना तुम्हाला बाहेरची औषधे घेण्याची गरज पडेल ना तिला. कारण या 5ही गोष्टी स्वतःच खूप प्रभावी आणि नैसर्गिक आहेत. निसर्गाने दिलेले हे खजिने तुमच्याच घरात आहेत, फक्त त्यांना ओळखायला शिका. यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जीवनशैली चांगली ठेवा. मद्यपान आणि धूम्रपानापासून दूर राहा. महिलांसाठी तर मद्यपान अजिबातच चांगले नसते, त्यामुळे कृपया त्यापासून थोडे दूरच राहा. चांगली झोप, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवन हे सगळे एकत्र आले तर या 5 पदार्थांचा प्रभाव आणखी दुपटीने वाढतो. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे, तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला, तिला समजून घ्या, तिच्या भावनांना आदर द्या. प्रेम, आदर आणि संवाद हे 3 सर्वात मोठे नैसर्गिक उपाय आहेत. मी तुमची होस्ट प्रिया पाटील आज इथेच थांबते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी उपयुक्त माहितीसाठी जोडलेले रहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा, कारण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. धन्यवाद.